या मैदानामध्ये संपन्न केली जाते आणि खेळाडूंना एक चांगली पर्वणी आहे, कारण एवढं चांगलं मैदान आणि त्या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद प्रत्येकाला हवं असं वाटणारं हे मैदान आहे प्रत्येक खेळाडूला, मग ते बॅटर असू द्यात, गोलंदाज असू द्यात अथवा क्षेत्ररक्षण. जे महाराष्ट्रामध्ये फार क्वचित अशा मैदानामध्ये स्पर्धा खेळवल्या जातात आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचं मैदान म्हटलं की खेळाडूंसाठी एक चांगली पर्वणी असते आणि त्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा. खडकवासला प्रीमियर लीग 25-26 हे पहिल्या पर्वामधलं हे नियोजन आयोजन आहे. पुढच्या पर्वामध्ये यापेक्षा अधिक काहीतरी वेगळी संकल्पना खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी, सर्वांसाठी एक चांगली पर्वणा इथे मैदानामध्ये राबवली जाईल. स्ट्राईकला आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत गिरीश आणि आबा, ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती नाथांचे नाथ नवनाथ. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या लगत. एक वॉर्मअप डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. सरळ अगदी आपण पाहिलं तर उजव्या इष्टीच्या लगत चेंडू इथे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिलाच बॉल निर्धाव टॉट. एका बाजूने या स्पर्धेदरम्यान एक्सपिरियन्स खेळाडू आहेत जे यशवंत भाऊ पाचंगे 11 या संघाकडून खेळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्गचे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. हा चेंडू देखील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टॉट. टायमर सेट झालेला आहे. 30 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं इथे 6 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. पहिले दोन्ही चेंडू उजव्या इष्टीच्या लगतचे कव्हरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होऊ शकला नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत एक टप्पा घेत बॉल निघालाय सीमारेषा पार. आस्था बिल्डकॉन येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. पहिलाच फटका गिरीश यांच्या बॅटमधून. गिरीश गावडे 3 चेंडूंमध्ये 4 धावेंवरती खेळतायत. पुढचा बॉल नवनाथ यांचा. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर हलकसा चेंडू काटा बदलतोय. मातीची खेळपट्टी आहे. तुमच्याकडे जर का व्हेरिएशन आहे, चेंडू वळवण्याची ताकद आहे, तर मात्र इथे गोलंदाजीमध्ये तुम्ही अधिराज्य गाजवू शकता. हे प्रामुख्याने गोलंदाजांनी दर्शवलेलं आहे आणि अशा खेळपट्टीवरती गोलंदाजांना देखील चांगली साथ मिळते. बॅटरच चांगली बॅटिंग करू शकतात असं नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. ती मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा टायमिंग, म्हणावा तसा चेंडूला फोर्स करता आलं नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 5. पंच जरा 1-2 मिनिटं ती पतंग पहिली बाहेर काढा. पतंगवाले पतंग मैदानामध्ये येऊन देऊ नका. थोडस सहकार्य करा. खेळताना त्या मांजाचा अंदाज येणार नाही. धावसंख्या आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 5 धावा झाल्यात. पुढचा चेंडू आबा कामट. पहिलाच बॉल खेळतायत. उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे, सोडून दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. एकही बॅटर बाद नाहीये. 5 धावा झाल्यात. नवनाथ यांनी अप्रतिम असं षटक हाताळलंय. नवनाथ आडवळे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिले 5 धावा, त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. तर 4 चेंडू इथे निर्धाव देखील गेलेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट करणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती मधुर धुळे, एक अष्टपैलू खेळाडू, एक रांगडा खेळाडू, जे अशा मैदानामध्ये खेळण्याचं सोडाच कुठल्याही मैदानामध्ये त्याच्या खेळाची ताकद प्रामुख्याने त्याच्या शरीर यष्टीवरून, तुमच्या त्यांच्या शैलीवरून लगेचच ओळखून येईल. अप्रतिम असा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. मधुर धुळे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये लागलेली वर्णी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जात आहे. स्ट्राईकला गिरीश आहेत, नॉन स्ट्राईकला आबा आहेत. गिरीश यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. संघाचे संघनायक देखील आहेत.
त्यामुळे जबाबदारी अधिक आहे आणि ती कशा प्रकारे पेलली जाईल. इथे देखील फॉलिंग स्वीप, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टायमिंग इथे जुळून आलं नाही. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी मात्र गाठता आली नाही, परंतु प्रयत्न चांगला केलाय. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आलेल्या 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या होतीये ती 7 विदाउट लॉस. संघनायक आणि त्याचबरोबर संघाची संपूर्ण जबाबदारी प्रामुख्याने गिरीश यांच्या खांद्यावरती आहे. 7 धावा आल्यात. एक फायटिंग स्कोर कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. पुढचा बॉल मधुर धुळे यांचा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सिंगल, त्यापेक्षा अधिक धावा मिळू शकत नाहीयेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडलेली ही गाठ आहे. एका बाजूने शिरूर तर दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग. दोन्ही ठिकाणून खेळाडूंनी अगदी अप्रतिम खेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाजी चांगले, परंतु अजूनही वेळ बॅटरकडे देखील आहे. एका बाजूने आबा आहेत, आबा कामट. एक विस्फोटक अंदाज त्यांचा बघितला आणि बघायला देखील मिळेल. इथे देखील लोअर फुल टॉस, मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे जेमतेम पूर्ण केली जाईल. जेमतेम ती वेगवानच होती. येस नोचा कॉल होता, परंतु सरते शेवटी ती 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 9. 9 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. गिरीश 8 धावेंवरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गती परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिल्या विकेटचं पतन होईल. गिरीश गावडे पहिलाच बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. Battery.ai विकेटचं पतन. अप्रतिमरित्या इथे झेल टिपण्यात आला. पहिल्या विकेटचं पतन. संघनायक इथे मात्र बाद होत आहेत. गिरीश गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. तर गिरीश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आबा यांच्या बरोबरीने रमेश राऊत, रमेश राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. संघनायक इथे बाद होत आहेत. रमेश यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. मधुर धुळे यांना मिळालेलं यश. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि त्याच दरम्यान 1 विकेट देखील इथे प्राप्त केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अर्शन शेख इथे मात्र सुरेखरित्या झेल टिपतील. विकेटचं होईल पतन. रमेश आले. रमेश पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. Battery.ai विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या विकेटचं इथे पतन होत आहे. गिरीश झगडे आणि त्याच बरोबरीने नोकरी सम्राट संदीप कदम सरांचं शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे परम मित्र, ज्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचं भरपूर असं वजन आहे, असे वजनदार व्यक्तिमत्व आमचे परम मित्र भावी नगरसेवक अभिषेक कवडे यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. वेळेत वेळ काढून ते आज मैदानामध्ये आलेत. व्यस्त वेळेतून वेळ काढलाय, कारण आता सध्या क्रीडा क्षेत्रापेक्षा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं तिथे असणं फार गरजेचं आहे, परंतु त्यांनी आज वेळ काढलाय. त्यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकं संपले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात. 2 बॅटर देखील इथे बाद आहेत. सुरुवात कुठेतरी निराशाजनक होती आहे सिंधुदुर्ग संघाची,
परंतु यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यापासून जे 2 षटकं ही पॉवर प्लेची हाताळली त्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. ठाऊक आहे प्रत्येक मॅच ही महत्वाची आहे आणि प्रत्येक दिनी फक्त एकच टीम बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करते. म्हणजे 2 जिंकलो आपण सुपर 8ला गेलो किंवा बक्षिसात गेलो असं नाहीये. शेवटच्या मॅच मध्ये देखील तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक दिवशी आपण बघितले गेले 3 दिवस ऑल इंडिया ओपन गटामधील आपण प्रत्येक विजेत्या टीमकडे पाहिलेलं आहे ती कशा पद्धतीने खेळली आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन, दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ विघ्नेश्वर श्री गणराया NB ही टीम आपण बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहिली आहे. तर कालच्या दिवसभरामध्ये संविधान पुणे पोलीस हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश. तर आज कोण याची उत्सुकता नक्की शिगेला पोहोचली. पहिलाच बॉल इथे नवनाथ यांचा, काशीद यांच्या बॅटमधून आपण सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी त्या चेंडूला डिपॉझिट केलेलं पाहिलंय. मॅक्सिमम षटकार 6 धाव्यांसाठी. धावसंख्या 17 फॉर लॉस ऑफ 2. नवनाथ यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. आबा यांच्या बॅटमधून आलेला षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला आहे परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. प्रत्येक बॉलरला इथे आपण चांगली गोलंदाजी करताना बघितलंय. चांगली गोलंदाजी करत असताना तुम्हाला चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. जर आव्हान इथे चांगल्या पद्धतीने उभं करायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं देखील फार गरजेचं आहे आणि ते आबा इथे करतायत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 20. आतापर्यंत टोटल 15 चेंडू हाताळले गेले. 2.3 षटकांचा खेळ झालाय आणि 20 धावा. त्यामध्ये 2 बॅटर देखील बाद आहेत. यशवंतभाऊ पाचंगे 11. एक्सपिरियन्स खेळाडू जास्त आहेत, अनुभवी खेळाडू जास्त आहेत आणि त्याचा फायदा नेहमीच होतो. अनुभव किती महत्वाचा आहे. तुम्हाला खेळल्यामुळे तो अनुभव येणार आहे. पुढचा बॉल. बॅक टू द बॉलर. नवमीश इथे आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या परंतु पुढचाच बॉल नवनाथ गोलंदाजाच्याच हातामध्ये तिथे विसवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती दोहेरी, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा डॉट. पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू भरकटला जाईल उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. अतिरिक्त धाव मिस्टर एक्स्ट्राज ते धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 21. 2 बॅटर बाद 21 धावा. योग्य दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न बॅटरचा देखील आहे. नवमीश. पुढचा बॉल. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू झालाय की नाही परंतु तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेखरित्या होत आहे. विकेटचं पतन होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु प्रयत्नामध्ये इथे अपयश येत आहे. 3ऱ्या विकेटचं पतन होत आहे. Battery.ai विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरं विकेटचं पतन इथे होत आहे. उमेश इथे बाद होत आहेत. नवनाथ यांना मिळालेलं यश. या षटकाची सुरुवात षटकाराने केली परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक आपण पाहतोय. एकदम गोल गोल कोपरा. अरे इकडे कोपरा कळतो का तुला? दाब आता वाढव. धन्यवाद. परेश नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. सिंगल इथे प्राप्त होईल. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 3 बॅटर बाद. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, एक सुंदर असं कव्हरेज आपल्याला या स्पर्धेदरम्यान
क्लोज कॅमेरा अँगलमध्ये देखील आपल्याला प्रत्येक खेळाडूला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. एक चांगली टेक्नॉलॉजी प्रामुख्याने टेनिस बॉल मध्ये tenniscricket.in माध्यमातून जी सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगलं कामकाज सर्व कॅमेरामन त्याचबरोबर गौरव यांच्या माध्यमातून देखील चांगले ऑपरेटिंग देखील पाहायला मिळते आहे आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला पारदर्शकतेने दर्शवण्याचा प्रयत्न या संपूर्ण टीमच्या वतीने केला जातो. त्यांचं देखील कौतुक. खडकवासला प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 22 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती कित्येक दशकानंतर प्रामुख्याने आपल्याला जे पाहायला मिळतील अभिजित दुधे, डावखुरे शैलीचा अजून एक शैलीदार गोलंदाज, संघाचा संघनायक म्हणून देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे. अभिजित दुधे डावखुरे शैलीचा शैलीदार गोलंदाज म्हणजे आपण बघितलं असेल की कित्येक वर्ष या खेळाडूने देखील आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण केलेला आहे. षटक क्रमांक 4ची सुरुवात. अभिजित दुधे सामना करतील परेश. पहिलाच बॉल. वा भाई वा, जसा आला तसा फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम आस्था बिल्डकॉनचा मॅक्सिमम षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. डीजे रणजित यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत येत आहे. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ परेश यांच्या बॅटमधून. देखना फटका. जसा आला तसा चेंडू फेकून दिलाय. अभिजित दुधे यांचं स्वागत केलंय परेश यांनी. षटकार ठोकून 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 28 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मधुर धुळे तिथे तैनात. विकेटचं पतन होईल. परेश देखील होतील बाद. पॅट्री डॉट आहे. विकेटचं इथे पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. 28 धावा आतापर्यंत झाल्या. 4 बॅटर बाद आहे. चौथं षटक सुरू आहे. स्टार्ट चांगली मिळते आहे परंतु ती स्टार्ट शेवटपर्यंत म्हणजे एक चांगली पार्टनरशिप अजूनही दोन्ही बॅटरमध्ये होत नाही आहे. एका बाजूने अबा कामत तर चांगल्या फटकेबाजी करतायत परंतु जास्तीत जास्त त्यांना नॉनस्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिषेक नवीन बॅटर. हा चेंडू देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. अभिषेक आले खातही न उघडता शून्याचा चष्मा परिधान करून. अजून एक बॅटर पॅट्री डॉट AI. विकेटचं पतन. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. देखील पतन होत आहे. अभिजित दुधे इथे बॅक टू बॅक विकेट देखील मिळवत आहेत. परेश बाद झाल्यानंतर अभिषेक देखील बाद झालेत. लागोपाठच्या 2 विकेट्स इथे अभिजित दुधे यांनी देखील मिळवल्या आहेत. आता अभिजित दुधे इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेमध्ये अगोदर 2 विकेट हॅट्रिक झाल्यात. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण बघितलंय ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील 1 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. इथे दुसरी होईल का? पुढचा बॉल हर्षद यांच्यासाठी. इथे देखील टप्पा पडल्यानंतर अक्षरशः वेग आणि त्याचबरोबर थोडीशी काटा बदलणारी गोलंदाजी अभिजित दुधे यांच्याकडून पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला
परंतु त्यानंतर सुरेखरित्या अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध अशी गोलंदाजी अभिजित दुधे यांच्याकडून पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला जातोय वारंवार. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या समोरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. लागोपाठचा चौथा चेंडू इथे निर्धाव आहे. जे पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील कमबॅक होऊ शकतं हे अभिजित दुधे यांनी दाखवून दिलंय. तो निरंतर केलेली सेवा गोलंदाजीमध्ये आणि त्या सेवेचं इथे फळस्वरूप गोलंदाजीमध्ये अभिजित दुधे यांच्या पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटच खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, ते अंतर गाठण्याचा प्रयत्न केला परंतु सरते शेवटी इथे सूर्यकिरण क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती येत आहेत आणि झेल घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. 2 धावेने हर्षद यांनी आपलं खातं उघडलंय. तर संघाचं इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 30. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय ओव्हर स्टेपिंगसाठी. अजय आवळे सरांनी इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हा पंचांचा कॉल आहे. ओव्हर स्टेपिंग आहे की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून केली जाईल. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर इथे केला जाईल. कोण आहे तिकडे ते आपण बघू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य तो निर्णय टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना मुख्य स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. योग्य पद्धतीने इथे चेंडू हाताळला गेला. 2 धावा नक्कीच प्राप्त केल्या जातील. षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, 5 बॅटर बाद 30. बाबा कामत आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये आहे. बाबा कामत यांच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात, तर हर्षद यांच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 2. निम्मा संघ तर डगआउटमध्ये गेलाय आणि 4 षटकं देखील झाली आहेत. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम वाघोली विकास जाधव इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती विकास. अलीकडच्या काही वर्षांमध्ये या देखील गोलंदाजाने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी नेहमीच केली आहे. हा देखील चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील धाव इथे पूर्ण होतीये. बाबा कामत यांच्या बॅटमधून आलेली या दुहेरी धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. 5 बॅटर बाद 32 धावा. बाबा कामत चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करतात. 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत खोलवर टप्प्याचा चेंडू. यश त्यांच्या मागे. क्रिकेटचं जुनं जाणतं विद्यापीठ आहे अमित तापकीर. अजूनही ते लेजेंडरी खेळाडूंमध्ये खेळतात, अजूनही ऑल इंडिया ओपन गटामध्ये खेळतात आणि कित्येक नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं गेलेलं आहे. एक्सपिरियन्स, अनुभव यष्टांच्या मागेच आहे, अगदी यष्टांना चिटकून उभा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न, वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू आहे. टॉट. नुकतीच सिंधुदुर्ग संघातील अतिरिक्त खेळाडूंबरोबर चर्चा झाली. त्यांनी कळवलं फार दूरवरचा प्रवास आहे, जवळपास 400-450 किलोमीटरचं अंतर आम्ही रातोरात गाठलं. तेवढा आराम, तेवढी शरीर साथ देत नाहीये, थोडासा उशीर झाला आणि त्याचमुळे कुठेतरी बॅटर म्हणावी तशी कामगिरी करताना पाहायला मिळाली नाही. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये, परंतु एक धाव वेगात पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील धाव इथे वेगात पूर्ण होते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक दूरवरतून येऊन चेंडू अडवून फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 34. एक फायटिंग स्कोर जी या मैदानामध्ये 50+ धावा जर केल्या गेल्या तर तो एक फायटिंग स्कोर म्हणून देखील पाहिला जातो. काल देखील 50 धावेंची मॅच शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत आली, 2 चेंडू 6 पर्यंत आली. जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे तर 50 धावा देखील डिफेंड होऊ शकतात, हे काल दर्शवलं गेलं. इथे देखील लोअर फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. मुख्य व्यासपीठाच्या अगदी बाजूने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मैदानाच्या बाहेर लांब लांब लांब. षटकार 6 धावेंसाठी मॅक्सिमम.
धावसंख्येमध्ये 6 धावींची वाढ. आबा कामत यांच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या होते ती 40. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. विकास जाधव यांच्यावरती चढवलेला आक्रमण आबा कामत यांच्या बॅटमधून. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत आहे. मला वाटतं तिथे रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. मुख्य पंचांनी योग्य चेंडू इथे कळवला, परंतु लगेचच बॅटिंग टीम कडून त्या रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अक्षय निर्मल सर और रूम मधून टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय इथे कळवतील. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांनी जो निर्णय दिलाय तो अगदी योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग या संघाची धावसंख्या होतीये 5 बॅटर बाद 40 धावा. मॅच बॉल मला वाटतं मैदानामध्ये आलेला आहे. तो तिथे दर्शवला जाईल, दिला जाईल. पंच इथे पाहणी करतील आणि त्यानंतरच तो चेंडू इथे दिला जाईल. ज्यावेळेस चेंडू हरवेल, ज्यावेळेस फुटेल, ज्यावेळेस खराब होईल, त्यावेळेस नवीन चेंडू दिला जाईल. अन्यथा जो मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय तो जर सापडला तर लगेच त्याला तिथे प्रदान करण्यात येईल. 5 षटकानंतर 40 धावा. 8 धावेंच्या सरासरीने आतापर्यंत धावा बढवल्यात. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं मधुर धुळे. पहिलाच बॉल अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. हर्षद यांनी विकेट आपली सॅक्रिफाईस केली आहे. 6व्या विकेटचं पतन. 40 या धावसंख्येवरती सिंधुदुर्ग संघाचा 6वा बॅटर. क्रिकेटमधली आत्महत्या. धावबा धोन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. सहाव्या विकेटचं पतन होत आहे. 6व्या षटकाची सुरुवात. अजून एक विकेट इथे गमावली जाते धावबाद स्वरूपात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील बाबा कामत यांच्या बरोबरीने, जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. मधुर धुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. विकेटचं होईल पतन. एक सेट बॅटर इथे बाद होतोय. 40 या धावसंख्येवरती सिंधुदुर्ग संघाचा 7वा बॅटर Patri.ai. विकेटचं पतन. करून काढण्यासाठी नवीन बॅटर तेजस जाधव. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तेजस यांना तेजस्वी कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. 7 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. मला वाटतं पंच वेळ घेऊन हा निर्णय कळवत आहेत आणि लगेचच त्या निर्णयाला चॅलेंज देण्यात येत आहे बॉलिंग टीम कडून. वाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर पुन्हा एकदा केला जाईल. tenniscricket.in माध्यमातून ती पारदर्शकता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय योग्य आहे की नाही या निर्णयाला चॅलेंज तर देण्यात येत आहे आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवतील. काय असेल या चेंडूची कहाणी. अक्षय निर्मल सर फार बारकाईने इथे विचारपूर्वक निर्णय आपल्यापर्यंत सोपवतील. आणि तिसरे पंच इथे निर्णय कळवतील की मुख्य पंचांचा निर्णय हा अयोग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे
सक्सेसफुल होतोय. 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाहीये. मधुर धुळे यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 6 धावा खर्च केल्यात आणि 3 बॅटर त्यांनी बाद केलेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन. बॅक टू द बॉलर. 5वा चेंडू या षटकातील निर्धाव. 2 विकेटही मिळवल्या. 5 चेंडू देखील त्या दरम्यान आपण पाहतोय निर्धाव आहेत. 40 या धावसंख्येवरती सिंधुदुर्ग येऊन पोहोचलाय. परंतु यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. तो प्रयत्न इथे मात्र फसतोय. अजूनही या इनिंगचा शेवटचा चेंडू. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट प्राप्त होईल. 3 विकेट आणि त्याचबरोबर निर्धाव षटक मधुर धुळे यांनी हाताळलं गेलं. सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांच्या यादीमध्ये मधुर धुळे या देखील नावाची चर्चा केली जाईल. 2 षटकं हाताळली. 6 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर 4 विकेट देखील इथे प्राप्त होत आहेत. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. सावरेश्वर अवेरा सिंधुदुर्ग या संघाची धावसंख्या 8 बॅटर बाद 40 धावा झाल्या आहेत. तर विजयासाठी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर या संघाला 6 षटकांमध्ये 41 धावा गरजेच्या आहेत. या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील आणि कशा पद्धतीने त्यांना रोखण्याचं काम गोलंदाज करतील दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. तर बघूया या दुसऱ्या डावामध्ये या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. चला सिंधुदुर्ग संघ आपला लगेच क्षेत्ररक्षण लावायला मैदानाच्या आतमध्ये या. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर ते आमचे डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत घेऊन येतील. यस डीजे. आमचे समालोचक आणि त्याचबरोबर हिंदीमधील एक गुणवंत कीर्तिवंत असे समालोचक प्रशांत आदवडे सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर. धन्यवाद. Thank you so much, Shailesh. Battery dot या प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 स्पर्धेचे उद्घाते आदरणीय अनिल भाऊ भूमकर, त्याचबरोबर अमरदादा खेडेकर. सामना क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर
सावरेश्वर अवेरस सिंधुदुर्ग यतीश वराडकर टीमचे ओनर आहेत. सिंधुदुर्गमधनं टीम आले आणि ते जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 41 धावांची. 36 चेंडूमध्ये 41. काल 51 धावांचा जो पाठलाग करत असताना रोमर्सक सामना याच मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये झाला होता. कडकवासला प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. अजय आवले, संजय भालेराव मैदानावरती दाखल झालेले आहेत. मानाची स्पर्धा पुण्यनगरीमधील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता. पॉवर प्ले अतिशय महत्त्वाचा आहे. जर हा सामना ते तुम्हाला जिंकायचा असेल तर विकेट अत्यंत महत्त्वाची असेल. त्या तुम्हाला वाचू शकतील. या धावा डिपेंड करण्याकरता तुम्ही काय प्लॅन बनवलाय मैदानावरती आणि जो प्लॅन बनवला त्याची अंमलबजावणी कशी करता ते अगदी पाहण्यासारखं असेल. tenniscricket.in वरती तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सरचे स्वागत आहे. हा क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जो हमारे पास ने वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब, ये सोच के आपको गेंदबाजी करनी होगी. अमित तापकीर आणि त्याचबरोबर अय्यान शेख आघाडीचे फलंदाज, बिनीचे फलंदाज मैदानावरती. गिरीश गावडे आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असतील. एक बिनीचा फलंदाजाचा विचार केला तर अमित तापकीर तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यामध्ये माहीर खेळाडू आहे. लिजंड खेळाडू मैदानावरती. 36 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनला हा सामना जिंकायचा. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग अगदी कोकणामधून आलेला संघ आहे, त्यांनाही सामना जिंकायचा आहे. अटीतटीचा सामना होईल का? पहिला सामना रोमर्सक झाला होता, प्रेक्षकांसाठी तो पर्वणी ठरला. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षणाची विरचना देखील महत्त्वाची असेल. गिरीश गावडे पहिल्या चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता, कट करायचं होतं. स्क्वेअरकडचा आवडता फटका आम्ही तापकीला खेळायचं होतं. चेंडूच्या आपण बघितलं तर बॅटची आतली कड घेऊन यष्टीच्या हातामध्ये गेलाय. धाव घेण्याचा प्रश्न नाही. पहिला चेंडू डॉट टाकला गिरीश गावडेनं. लेन चांगले आउट ऑफ द ऑफ गोलंदाजी करत असताना गोल्डन स्पॉटवरती तुझा चेंडू या ठिकाणी पिच करतोय. क्षेत्ररक्षण एक फ्लँक क्लिप पॉईंट कव्हर, त्यानंतर इस्टा कव्हर, डीप इस्टा कव्हर, एक मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला चेंडू आहे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. टप्पा थोडासा ऑफ टर्नच्या बाहेरून आतमध्ये बघ या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलाय. लेंथ चांगली होती गिरीश गावडेची. यंगस्टार आहे, अर्थात फ्रंटलाईन गोलंदाज आहे सिंधुदुर्ग संघाचा. वेंगुर्लाचा खेळाडू मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गिरीश गावडे. धावसंख्या 1. यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन. महत्वाचा सामना आहे. जेव्हा जास्त धावा नाहीत अशा वेळेस देखील तो वाचवता येऊ शकतो का, त्यासाठी प्रयत्न असेल. तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे अशा वेळेला धाबा त्या ठिकाणी वाचवणं किंवा रोखणं किंवा डिफेंड करणं ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे. आता गिरीश गावडे फटका चांगला आहे, दर्जेदार. अय्यान शेखच्या बॅटमधनं षटकार. आस्था बिल्डकॉन षटकार. ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वरती पहा. गिरीश गावडेचा चेंडू थोडा आउट ऑफ द स्टंप टाकण्याचा प्रयत्न. बॅट्समन चौथ्या स्टंपवरती उभा आहे. लेंथ लवकर पाहिली, चेंडू रीड केला आणि अप्रतिम फटका. नेत्रदीपक. टायमिंग जबरदस्त. डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑन सीमार छपार षटकार. धावसंख्या 7. 33 चेंडूमध्ये 34 धावा. विकेट अत्यंत महत्त्वाचे असतील सिंधुदुर्ग संघासाठी. अय्यान शेख 6 इरादे स्पष्ट करत असताना ऑफटमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या गॅपमध्ये खेळला का. अतिशय दर्जेदार फटका. सुरेख टायमिंग आणि सेन्सिबल बॅटिंग मैदानावरती एक षटकार तुम्ही ठोकलाय आणि त्यानंतर आता काही करण्याची आवश्यकता नाही. एक चांगला चेंडू होता, त्या चेंडूला बस सन्मान दिलाय. चेंडू गॅपमध्ये पण खेळलाय. 1 धाव दिली. एकेरीनं धावसंख्या आता वाढते. धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. अमित ताकपीर 1, अय्यान शेख 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गिरीश गावडे. बॅकपुढे जाऊन ऑन साईडला पूल केलंय. प्रेक्षकांमध्ये हा चेंडू गुल केलाय. जबरदस्त फटका. अमित तापकीरच्या बॅटमधनं षटकार. आस्था बिल्डकॉन षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे चेंडू खेळून काढलाय. टप्पापर्यंत चेंडू आतमध्ये येतोय. बॅकपुडला गेलाय फलंदाज. बॉडी रोल केले. बॅट्सविंग खूप चांगलं आहे. पूल केलंय. डीप मिड विकेटला दर्जेदार फटका अमित तापकीरचा. आणि अमित तापकीर बॅकफुटवरती स्क्वेअरकडेही चांगला खेळतो. त्याचबरोबर बॅकफुटवरती पुलचा फटका देखील अगदी बघण्यासारखा असतो. तो स्ट्रेट ड्राईव्ह करू शकतो आणि त्याच्या हातामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. अमित तापकीर अजून पहिल्या षटकातला एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. अतिशय महत्त्वाचा हा शेवटचा चेंडू असेल. आणि आता 5 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत अमित ताकपीर आणि अयान शेखच्या बॅटमधनं दोघेही 7 वरती घेतात, एकमेकांना चांगली साथ देतात. विकेटच्या शोधामध्ये गिरीश गावडे फ्रंटलाईन गोलंदाज आहे सिंधुदुर्ग संघाचा. फुलटा चेंडू छान खेळलाय मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉपमध्ये केले. गिरीश गावडेच्या शेवटच्या चेंडूवरती डॉट आहे. 14 धाबा धाबलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. राहुल एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबलका धावा 14 आहेत. रिक्वायरमेंट रेट 5.40. करंट रन रेट 14. सुरुवात तर खूप चांगली केली, स्वप्नमय सुरुवात आहे. 3 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता, 41 धावांचा पाठलाग आपण करता आणि अशा वेळेला तुमची सुरुवात शानदार झालेली आहे. गिरीश गावडेचं षटक समाप्त झालंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. विकेटच्या शोधामध्ये सिंधुदुर्ग, तर दुसऱ्या बाजूला नदीला जशी झऱ्याची आवश्यकता असते तशा प्रकारे डावाची सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. दर्जेदार स्टार्ट अयान शेख आणि अमित ताकपीर. नैनेश कनगुटकर गोलंदाजी मार्कवरती. नैमिष गोलंदाजी मार्कवरती आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी करणार चेंडू बॅकफुटला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा पाहताय. लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं 29 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता आहे. 41चा पाठलाग करत असताना नवमीशनं सुरुवात तर चांगली केली, डॉट बॉल टाकलाय, परंतु जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा गोलंदाजाचा फायदा होईल. फटका दर्जेदार आहे. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. झेल होणार का? सोपा झेल नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावमिती 4. कडकडीत चौकार. आस्था बिलकॉन चौकार. या ठिकाणी कोर कमिटीचे सर्व सदस्य चर्चा करत असताना उद्याची तयारी देखील तितकीच महत्त्वाची असेल. दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळी साकारत असताना अय्यान शेख 11 वरती पोहोचलाय. तर मयूर कारंडे, महेश शिंदे, हर्षवर्धन सांगळे, संदीप कदम, सध्या संदीप कदम सरांचं आगमन झालेलं आहे. नोकरी सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. छान फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळते 4. कडकडीत खणखणीत आस्था बिलकॉन चौकार. काय बॅटिंग होते मैदानावरती. अय्यान शेख और ये चौका देख, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी, कवर के ऊपर से खेल दिया था, धारी के अंदर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी, बेहतरीन टाइमिंग और बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं. स्कोर 22 रन बगैर किसी भी नुकसान के. अय्यान के तरह 15 पर, अमित ताप के 7 पर बल्लेबाजी कर रहे और नमिश के बाद 2 गेंदों पर 2 चौके जड़ चुके बल्लेबाज. ड्राईव्ह करायचं होतं खरं तर ऑन साईडला. इथं थोडंसं दुधा मनस्थितीमध्ये बॅट्समनला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये कधी कधी होतं, खूप चांगले फटके तुम्ही खेळत असता, मग त्या मोमेंट बरोबर जायचं असतं, तुम्हाला हवा तो चेंडू त्या ठिकाणी येत नाही आणि मग थोडी शंका मनामध्ये निर्माण होते आणि तेच झालं मैदानात. पहिला चेंडू डॉट आहे, 2 चौकार आहेत, त्यानंतर 4था चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज नवमिशनं. धावसंख्या 22 बिनबाद 22. अय्यान शेख खेळत आहेत 15 वरती, तर अमित ताकपीर 7 वरती बॅटिंग करतायत. ऑन साईडला खेळायचं होतं, खराब फटका, शंका निर्माण झाली. 1 फूल 3 माली बात नाही बनी है. सोपा झेल अवघड कसा करावं या खेळाडूंकडे शिकण्यासारखं आहे. बघा काय घडलं होतं. आणि विकेट किपरचा झेलच नाहीये, एक्स्ट्रा कव्हर आहे, बॉलर आहे, त्याचा झेल आहे, कुठेही कॉलिंग नाहीये. बॉलिंग नवमिशने चांगली केली, त्यानं तो म्हणालाही की माझा झेल आहे. ऍक्शन रिप्ले पाहूया. गौरव आपल्याबरोबर या ठिकाणी जॉईन आहेत. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या पद्धतीनं चेंडू टाकला गेला होता, फसवलं गेलं होतं, हवेत चेंडू होता, मिसटाइम स्ट्रोक, सगळं काय घडलं. 3 क्षेत्ररक्षक, विकेट किपर, एक्स्ट्रा कव्हर आणि गोलंदाज.
फटका त्यानंतर बघा, अतिशय दर्जेदार हा तडाखा आहे. अय्यान शेखचा धूम तडाखा आहे. आस्था बिल्कॉन षटकार आलाय. त्यानंतर तुम्ही झेल सोडला. बघा काय घडलं, एक झेल सोडला आणि त्यानंतर अप्रतिम फटका ऑन साईडला दे गुमाके चेंडू खेळून काढलाय. षटकार. 2 षटकार समाप्त. 28 धावा धाबलकावरती. श्रीजा 11 आपण तयार राहा पुढच्या सामन्यासाठी. श्रीजा 11 संघ आपण तयार आहे पुढच्या सामन्यासाठी. अठ्ठावीस धावा धाबलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 3.25 करंट रन रेट 14चा अत्यंत महत्वाचा सामना. अय्यान शेख 21 वरती घेतोय. अमित ताकपीर 7 वरती. पहिल्या विकेटसाठी मिनीच्या फलंदाजांनी बिनधास्त बॅटिंग करत असताना 28 धावा ठोकल्यात. नवमीचं षटक 14 धावून गेलं, 14 धावा देऊन गेले. एक षटक 14 धावा, एकही विकेट त्याला मिळाले नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. रमेशच्या कोटात पहिलं षटक आहे. टीमचा विचार केला तर तिसरं षटक आहे. धावसंख्या बिनबाद 28. लेकडर चेंडू सुरेख होता. ऑन साईडला खेळायचं होतं बॅट्समन अमित तापकीरला. तो थोडासा चकित होतोय. रमेश अत्यंत महत्वाचा गोलंदाज आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याकरता तो ओळखला जातो. आज सिंधुदुर्गमधनं टीम दाखल झाले खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 खेळण्याकरता. अनिल भाऊ भूमकर आणि अमरदादा खेडेकर यांच्या संकल्पनेमधनं साकारलेली मानाची स्पर्धा. आणखीन एक चांगला चेंडू आहे. शपूल ऑन साईडला खेळायचं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु अपयश आलेलं आहे. अचूक नेम झाला तर बॅट्समनचा गेम होणार. धावफलकावरती तिसऱ्या षटका धावसंख्या 29 धाबा बिनबाद 29. अय्यान शेख 21, अमित तापकीर 8 वरती घेतात. रिक्वायर्ड रेट कंट्रोलमध्ये आहे. करंट रन रेट 12.43चा. सध्या ग्राफिक आपल्या स्क्रीनवरती आहेत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. रमेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा चेंडू 1 धाव. डावखुरा फलंदाज अय्यान शेख. त्याने तडाखेबंद बॅटिंग केली. शानदार बॅटिंग आतापर्यंत. आकुटापदा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला थांबू शकले नाहीयेत. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स सीमारेषा पार जातोय. आस्था बिल्कॉन चौकार. आकुटापदा चेंडू आहे. बॅकफुटला गेल्या फलंदाज डीप इन द क्रीज जाऊन अप्रतिम फटका. टायमिंग प्लेसमेंट जबरदस्त. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये अय्यांची बॅटिंग लाजवाब. आस्था बिल्कॉन चौकार षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. 21 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि आता यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन बिनबाद 33. हाई आकुटापदा चेंडू आहे. पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. तो प्रेक्षक बनलाय. अय्यांच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार पूलचा षटकार. आस्था बिल्कॉन षटकार. अय्यान ऍक्शन रिप्ले पहा. शपल झाला होता. टप्पा पडल्यानंतर ऑफटमच्या बाहेर जाणारा गिरकी घेणारा चेंडू आहे. बॅट स्विंग केले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मस्तकाला दस्तक देत सीमारेषा पार जातोय. षटकार. अय्यान शेखनं आज धमाकेदार बॅटिंग केली. हुक केलंय. बघूया काय घडतंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमारेच्या दिशेनं. पाठलाग केला जातोय. प्रयत्न अपुरे पडतायत. आज या मॅच मध्ये अय्यान शेख नावाचं वादळ जबरदस्त घोंगावलंय. सामना लवकर संपवलेला आहे. यशवंत भाऊ पाचांगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघानं मनापासून अभिनंदन. आणि हा सामना संपत असताना अय्यान शेख, अमित तापकीर नाबाद जिंदाबाद. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार दोन षटक, एक निर्धाव षटक, 6 धावा आणि 4 विकेट, 4 शिकार. या सामन्याचा गेम जे जर खेळ ठरतो आहे मधुर धुळे. यशवंत भाऊ स्पोर्ट फाउंडेशन आपण टॉससाठी या. श्रीजा 11 आपण देखील टॉससाठी यायचे. पहिल्यांदा आपण हस्तांदोलन करायचे आणि त्यानंतर मधुर धुळे या सामन्याचा एक असा खेळाडू आहे त्यानं सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. जबरदस्त कामगिरी केली. 2 ओव्हर 1 man and 6 run and 4 wicket.
एक्सेन बॉलिंग बाय मधुर धुले. आपण पहिल्यांदा टॉस करणार आहोत.